मी आज तुम्हाला सांगणार आहे अभ्यास करायचे 5 सोर्सेस. त्यामधला पहिलं तर मी तुम्हाला हे सांगणार आहे, की त्या 5 सोर्सेसच्या आधी, की कुठले सोर्सेस अभ्यासाचे नाही आहेत, ते मला तुम्हाला सांगायचे. पहिली गोष्ट Instagram आणि Facebook हे कधी स्टडीचे माध्यम होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या यादीतून ते पहिले डिलीट करा. त्यानंतर इम्पोर्टंट पॉइंट आहे, तो आहे शिक्षक. तुमचे जे कुठले शिक्षक असतील, ते तुमचे कॉलेजचे असेल, रनिंग टीचर असेल, तुमचे कुठलेही मेंटर असेल, ते तुमच्या शिक्षणाचा पहिला सोर्स झाला. दुसरा सोर्स एखादी लर्निंग प्लॅटफॉर्म जसं की एखादा एज्युकेशन इन्स्टिट्यूट जस्ट लाइक अ पुणेरी पॅटर्न हा दुसरा सोर्स झाला. तिसरा सोर्स एखादी टेक्निकल वेबसाईट. मी टेक्निकल साईटबद्दल बोलते. मी Googleबद्दल बोलत नाहीये. मी ChatGPTबद्दल सुद्धा बोलत नाहीये. सो त्यामुळे एखादी टेक्निकल वेबसाईट जसं जावासाठी मी जावाबद्दलची एखादी वेबसाईट तुम्हाला रिकमेंड करू शकते. तर त्याबद्दल मी बोलते. सो तशी टेक्निकल वेबसाईट ज्याच्यामध्ये तुम्ही कोड रन करू शकता. तुम्ही ते एक्झिक्यूट करू शकता आणि तुम्ही ते रिराईट करू शकता. आणि तिसरा इम्पॉर्टंट सोर्स आहे YouTube. YouTubeमध्ये सुद्धा भरपूर चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. मीही आज बऱ्यापैकी YouTube रेफर करते. त्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर लास्ट आहे Wikipedia. भले जुने असेल, पण जुनं ते सोनं असतं. Wikipediaवर मॅक्सिमम गोष्टी या जेन्युइन भेटतात. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची, नॉलेज घ्यायचं, तर Wikipediaवरती जा. ChatGPT हे तुमच्या लर्निंगचा सोर्स होऊ शकत नाही. त्यामुळे ChatGPT केलं, Google केलं, मग मी लय शिकलो, असं करू नका. आय-टीमध्ये यायचं असेल, तर आय-टीमध्ये या 5 गोष्टी फार इम्पोर्टंट आहेत. त्या तुम्ही नक्की फॉलो करा.